आज बनवली होती मी फक्कड अशी रानभाजी. पण त्याआधी लेक शाळेत गेल्याच्या नंतर घरात असा काही राडा असतो, तो तो सर्वांच्याच घरात असतो. लेकरं शाळेत जाईपर्यंत सर्वांची सगळी घाईच असती. माझा हे सर्व राडा आवरेपर्यंत माझी लेक घरी येते आणि परत दुसरा राडा तयार करायला तयार असते आणि मी आवरायला तयार असते. तो सर्व राडा आवरला आणि मला घरी यायच्या आधी मी तर स्वयंपाकाला लागले होते. तर आज मी पोळ्या आणि त्यांच्यासाठी ठेचा आणि भरीत बनवणार होते आणि मग नंतर माझ्यासाठी रानभाजी बनवणार होते एक. तर असा काही बेत होता आमचा आजच्या जेवणाचा. तर मी तर सर्व पोळ्या करून घेतल्या आणि त्यांना जेवायला वाढलं आणि त्यानंतर मग घेतली मला रानभाजी करायला. तर हिचं नाव काय आहे हे कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या इकडे भेटती का हे पण सांगा. आणि नंतर मग सर्व भाजी चिरून घेतली. त्या भाजीचा न वेल असतो त्यामुळे न भाजी बारीक चिरून घ्यायची, पण चिरण्याच्या आधी भाजी निवडून घ्यायची असते. त्याच्यात त्या वेलासोबत कधी कधी न माती किंवा मग मुळं येतात. तर मी भाजी निवडून घेतली ओली होती, मग चिरून घेतली बारीक. आणि कोणतीही रानभाजी करताना आधी चिरून नंतरच धुवावं लागते, नाहीतर पूर्ण भाजी कचकच लागते. शेतातली सगळी माती त्या भाजी सोबत आलेली असते. त्यामुळे मग मी इथं सर्व भाजी स्वच्छ धुवून घेतली आणि ही भाजी मी तव्यातच करणार होते. रानभाज्या ह्या कमी मसाल्यात आणि कमी तेलात केल्यावर चांगल्या लागतात, नाहीतर आपण जास्त तेल टाकल्यावर ते एकदम तेल तेल होऊन जातं. त्या भाजीची चव काय लागतच नाही. त्यानंतर मग मी तेल टाकलं आणि त्याच्यात जिरे मोहरीची फोडणी देऊन घेतली आणि थोडासा लसूण पण टाकून घेतला. भाजी टाकून घेतली. या भाजीला काही मसाला गिसाला काही टाकायची गरज नाही, नुसती हळद आणि मीठ टाकलं तरी पण भाजी एकदम छान होते. पण मिठाचं प्रमाण थोडं कमीच टाकावं लागतं. या भाजीला आयतच थोडं मिठाचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे नंतर बघा भाजीला झाकून ठेवलं की असं काही पाणी सुटतं आणि इथं आपली भाजी रेडी आहे. तुम्हाला कशी वाटली? एकदा ही रानभाजी नक्की करून बघा. चला भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.